नमस्कार मित्र भगिनींनो, कशा आहात तुम्ही? काहीतरी आयुष्यात करण्यासाठी ही व्हिडिओ बघताय. शिकायचं आहे तुम्हाला ब्लाऊज कटिंग, ब्लाऊजच्या डिझाईन्स, तर चला मी तुम्हाला शिकवते. हे बघा, आता आपण ब्लाऊजचा पानगळा कापून घेतलेला आहे. तुम्हाला जेवढ्याही मापाचा हवा आहे, 10 इंचाचा किंवा 11 इंचाचा, जेवढं माप हवं आहे तेवढं तुम्ही हे गळ्याला टाकून माप कटिंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता मी अस्तर आणि कापड एकमेकांवर ठेवून त्याला स्टिच करून ठेवले आहे. सरळ बाजूला अस्तर ठेवायचं आणि सरळ कमरेच्या इथे आणि गळ्याला दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची. याने काय होतं, एकदाच गळ्याला आणि कमरेला दोन्ही एकत्र पॅक होऊन जातात. हे बघा, आता आपण इथे गळ्याला नॉच मारणार आहोत. छोटे छोटे नॉच मारून त्याला आपण पलटी करून गेल्या. हे असे आपण जेव्हा नॉच मारतो ना, तेव्हा काय होतं, याच्यामुळे चुन्या पडत नाही, फिनिशिंग येते गळ्याला व्यवस्थित. जर आपण नॉच नाही मारले, असे छोटे छोटे कैचीने काप नाही केले, तर ते गळ्याला व्यवस्थित फिनिशिंग येत नाही. हे बघा, त्यानंतर इस्त्री मारून आपण हे गळ्याला एक दाब शिलाई देणार आहोत. कमरेच्या साईडला आता आपण दाब शिलाई मारले आणि आता आपण गळ्याच्या साईडला दाब शिलाई मारणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित गळा फिनिशिंगमध्ये करून गळ्याला शिलाई मारून घ्यायची. इस्त्री मारली ना तर ते एकदम व्यवस्थित बसतं. त्यामुळे इस्त्री करायची. कसं असतं ना, ब्लाऊज कटिंगमध्ये इस्त्रीचा खूप महत्त्वाचा भाग असतो. एकदम फिनिशिंग चांगली येते आणि कसं आपल्यालाही फिनिशिंग बघताना चांगलं दिसलं ना, आपल्यालाही ब्लाऊज शिवायला तेवढाच उत्साह येतो. नाहीतर कधी-कधी जर आपल्यालाच फिनिशिंग आवडली नाही तर मग शिवायला चांगलं नाही वाटत. हे बघा, त्यामुळे एकदम व्यवस्थित हळूहळू शांतीने फिनिशिंगमध्ये आपल्याला हे शिवायचं आहे. आता आपण चारी साईडला कव्हर करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ती मधली व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झाली आहे, त्याबद्दल सॉरी. एक 3 इंचाचं चौकोनी कापड घेऊन त्याला समोशासारखं मधून क्रॉस फोल्ड करायचा आणि त्याचा अजून एक छोटी घडी करायची. म्हणजे हे समोशासारखं आपल्याला याची डिझाईन तयार करायची आहे. हे बघा, आणि ते आपण गळ्याच्या साईडला आतल्या बाजूने लावायला घेणार आहोत. हे बघा, गळ्याच्या साईडला आपण लावूया याला. एकदम व्यवस्थित सेम अंतरावरती एक झाली की लगेच दुसरी बाजूला लावायची. एकावर एक किंवा खूप अंतर सोडून लावायची नाही, सारख्या सगळीकडे सेम लावायची आहे. एक संपली की दुसरी लावायची आहे व्यवस्थित. हे बघा, अशा पद्धतीने आपण गळ्याच्या बाजूला हे लावून घेऊया. एकदम छान अशी डिझाईन तयार होते. सिंपल आहे, जास्त अवघड नाही शिवायला. कसं आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग किंवा ब्लाऊज डिझाईन शिकतो ना, तेव्हा सुरुवातीला आपल्याला अशा साध्या सिंपल डिझाईन्स करायच्या असतात. त्याने काय होतं, आपला कॉन्फिडन्स वाढतो. आपण एकदम हार्ड करायला जाणार तर ते जरुरी नाही आपल्याला लगेच पहिल्या अटेम्प्टमध्ये जमणार. आणि जर आपल्याला जमलं नाही तर आपण डिमोटिवेट होतो किंवा आपण मग करायला कंटाळा येतो, अरे मला जमतच नाही. अशा वेळेस पहिल्या साध्या डिझाईन्स तुम्ही शिवायला घ्या. त्या जेव्हा तुम्हाला प्रोत्साहित करते ना, तर तुम्हाला खूप मज्जा येईल ब्लाऊज शिवायला. हे बघा, अशाच आपण याला वरच्याही बाजूने सेम लावून घेणार आहोत. बघा, व्यवस्थित अशी तयार करून घेतलेल्या आहेत. ही वरची जी कळी आहे ही थोडी वेगळी आहे. मला खरंच माफ करा, माझ्याकडून ह्या दोन्ही कळ्यांचं व्हिडिओ स्किप झालेली आहे. त्याच्यामुळे पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर ह्या दोन्ही कळ्या करून दाखवणार आहे. हे बघा, व्यवस्थित अशा शिवून घ्यायच्या आहे आपल्याला. त्यानंतर आपण याच्यावरती एक लेस लावून घेणार आहोत. त्याला मॅचिंग अशी कॉन्ट्रास्ट लेस लावत आहोत. खूप सुंदर डिझाईन दिसते ही. या व्हिडिओला मी जोपर्यंत लेस लावते तोपर्यंत व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमची कोणी मैत्रीण किंवा बहीण ब्लाऊज शिकत असेल तर त्यांनाही व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांच्यासाठी ही खूप फायदेशीर ठरेल. हे बघा, आता आणि आपण कमरेच्याही बाजूने शिलाई मारून घेणार आहोत. मी ह्या सेम चॅनलवर ब्लाऊज कटिंगच्याही व्हिडिओज शिकवते, त्याही तुम्ही नक्की बघू शकता. ब्लाऊज कटिंगसोबत मी ब्लाऊजच्या डिझाईन, स्लीवच्या बाह्यांच्या डिझाईन असं व्यवस्थित मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये शिकवत असते. छोट्या छोट्या सिंपल पण एकदम युनिक अशा डिझाईन मी शिवून तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करत असते. तर तुम्ही नक्की ह्या व्हिडिओंना प्रेम द्या आणि ह्या व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या कस्टमर्सच्या ब्लाऊज शिवून बघा. तुम्हाला नक्की हे आवडेल. व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.